जय सेवा जोहार, जय आदिवासी. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान एकलव्य यांच्या महाभारत काळातील महत्त्वाकांक्षेबद्दल. प्रा जैमिनी कडू यांनी विद्रोहाचे प्रतीक एकलव्य हा महत्त्वपूर्ण लेख कुणबी समाज दर्पण या मासिकात मे 2010 मध्ये प्रकाशित केले. या लेखातीलच काही अंश आपण जाणून घेणार आहोत. प्रा जैमिनी कडू लिहितात, द्रोणाचार्य एकलव्यास गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा मागतात. धनुर्धारीसाठी त्याचा उजव्या हाताचा अंगठा अत्यंत महत्त्वाचा असतो. द्रोणाचार्यांच्या मनातील कपटाची, ईर्ष्येची भावना एकलव्याच्या लक्षात आली असेल तरीही तो गुरुदक्षिणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठा द्रोणाचार्यांना कापून अर्पण करीतो. पुढे हाच एकलव्य महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने कौरवांच्या विरोधात लढला असल्याचे उल्लेख मिळतात. एकलव्याच्या या कथेतील सांस्कृतिक संघर्ष नीट समजावून घेतला असता महाभारतामध्ये अविभाजनवादी म्हणजेच ब्राह्मणवादी व्यवस्था मूल निवासी भारतीयांना कशा प्रकारची वागणूक देत असत किंवा वर्तमानातही देतात हे लक्षात येते. महाभारतानुसार द्रोणाचार्य, पांडव कौरव हे शासक जमातीचे प्रतिनिधी आहेत, तर एकलव्य हा शोषित जमातीचा प्रतिनिधी आहे. शासक जमातीमध्ये ब्राह्मण असलेले द्रोणाचार्य व क्षत्रिय असलेले पांडव कौरव यांना अनुक्रमे शस्त्रज्ञान देण्याचा व घेण्याचा अधिकार आहे. भारतात असलेल्या वैदिक धर्म व्यवस्थेमध्ये जे 4 वर्ण आहेत त्यातील ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे वर्ण ब्राह्मणांचेच होते. ज्ञानाच्या सर्व प्रक्रियांशी संबंधित असणारा तो ब्राह्मण, शस्त्र निपुण असलेला व सत्ता जाणवू शकणारा ब्राह्मण तो क्षत्रिय आणि व्यापारात तरबेज असणारा ब्राह्मण म्हणजे वैश्य. चौथा वर्ण म्हणजे शूद्र. शूद्र म्हणजेच भारतातील मूल निवासी नागरिक. शेती व शेतीपूरक व्यवसाय करणारा वर्ग तसेच व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा भागवण्यासाठी विविध व्यवसाय करणारा वर्ग होय. स्वातंत्र्योत्तर काळात या वर्गासाठी ओबीसी ही संवैधानिक संज्ञा उपयोगात आणली जाते. शूद्र या वर्णात ओबीसींचा समावेश होतो. मात्र महिला व हीन दर्जाची कामे करणारा वर्ग यांची गणना चौथ्या वर्णात नाही. त्यांना अवर्ण म्हणजे पशु म्हटले आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी या वर्गासाठी अतिशूद्र या संज्ञेचा उपयोग केला आहे. भारतात असलेल्या वैदिक हिंदू धर्म व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना सामाजिक सांस्कृतिक सन्मान होता. स्त्रिया व अतिशूद्र वर्गातील तसेच शूद्रातील माणसे ही वरिष्ठ वर्गाची सेवा करण्यासाठीच जन्मलेली असतात असे धर्मनियम आहे. शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांनी काय करू नये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी त्यांना कशी वागणूक द्यावी याचे धर्मनियम देखील आहेत. शूद्रातिशूद्रांनी शस्त्र धारण करू नये असा धर्मनियम असल्यानेच द्रोणाचार्यांनी एकलव्यास धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला. याउलट कौरव पांडव हे क्षत्रिय असल्याने द्रोणाचार्य त्यांना शस्त्रास्त्रांचे, युद्धाचे शिक्षण देत होते. वैदिक म्हणजेच हिंदू धर्म व्यवस्थेने मूल निवासी भारतीयांना ज्ञान वंचित ठेवले होते. ज्ञान संपादन, ज्ञान संवर्धनाचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता. ज्ञान या कक्षेत केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते, तर मानवी जीवन अयशस्वीरित्या घालविण्यासाठी ज्या ज्या ज्ञानाची गरज असेल त्या सर्वांचा समावेश होतो. यात शस्त्र, युद्ध इत्यादींचाही समावेश होतो. आर्य ब्राह्मणांना मात्र मूलभूतरित्या मूल निवासी भारतीयांना सर्वच प्रकारच्या ज्ञानापासून वंचित ठेवायचे होते. त्याचे कारण, माणूस जर ज्ञान वंचित झाला तर विचार वंचित होतो आणि विचार वंचित माणूस मग देहाने माणूस जरी असला तरी तो प्रत्यक्षात पशुसारखा व्यवहार करण्यास प्रवृत्त होतो. ज्ञान वंचित अर्थात विचार वंचित माणसाचा गुलामासारखा उपयोग करता येतो. ब्राह्मणांचा हेतू हाच होता की मूल निवासी भारतीयांना गुलामासारखे वागवायचे. पुढे प्रा जैमिनी कडू लिहितात, एकलव्य हे गुरु विनाही म्हणजेच ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाशिवाय अप्रतिम ज्ञान संपादन करू शकतात ही बाब वैदिकांच्या लक्षात आली होती. मूल निवासी भारतीयांजवळ नैसर्गिकरित्या चांगली बौद्धिक क्षमता आहे ही बाबही वैदिकांनी ओळखली होती.
मानवी समाज व्यवस्थेत माणसाचे महत्त्व केवळ ज्ञानामुळेच असते, म्हणून हा विचारशील प्राणी आहे. विचार म्हणजेच ज्ञान. मूळ निवासी भारतीय हे नैसर्गिकरित्या उत्तम बौद्धिक क्षमतेचे आहेत. ही बाब चांगली ठाऊक असल्याने बौद्धिक क्षमता असणारा माणूस हा स्वतंत्रप्रिय असतो. त्याची वैचारिक क्षमता ही विज्ञानवादी, बुद्धी प्रमाणवादी असेल तर तो बौद्धिक मानसिक गुलामगिरीत अडकत नाही. याचा परिणाम शोषणमुक्त समाज व्यवस्था कायम राहण्यासाठी होतो. परंतु माणूस हा मूलतः स्वामित्ववादी मानसिकतेचा असतो. या स्वामित्ववादी मानसिकतेमुळेच माणूस माणसाचे शोषण करून प्रभुत्व लादण्याचा प्रयत्न करतो. त्यातून विषमतावादी व्यवस्था निर्माण होते. वैदिकांनी मूळ निवासी भारतीयांना ज्ञानवंचित ठेवण्यामागील कारण हेच होते. 5000 वर्ष भारतातील ब्राह्मणवादी व्यवस्थेने बहुजनांना धर्मशास्त्री नियम, ईश्वर संकल्पना, देववाद, दैववाद, वर्णवाद, जातवाद, व्रत वैकल्य, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा इत्यादी अतार्किक, अवैदिक, ग्रंथ प्रमाणवादी प्रकारात गुलाम करून ठेवलेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतातील बहुजन समाज उच्च शिक्षित झाला असला तरी ज्ञानी झालेला कुठेच दिसत नाही. याउलट भारतातील उच्च शिक्षित वर्ग ब्राह्मणवादी पुंजीवादी व्यवस्थेचा अधिक गुलाम झालेला दिसतो. म्हणजे वैदिक काळात वा तथागत गौतम बुद्धांच्या धम्मस्थापना काळात असलेला बहुजन समाज वैदिकांनी ज्ञानवंचित ठेवल्याने मानसिक बौद्धिक गुलाम होता. आज मात्र असे आढळते की शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला वर्ग मात्र स्वतःला मानसिक बुद्धिक गुलामीतून, ब्राह्मणशाहीच्या गुलामीतून मुक्त होण्यास अपयशी ठरला आहे. या अपयशी उच्च शिक्षित वर्गासाठी एकलव्य हे फार मोठे प्रतीक आहे. एकलव्य हे ब्राह्मणवादी व्यवस्थे विरोधातील, त्या व्यवस्थेने पछाडलेल्या मानसिक बौद्धिक गुलाम बहुजनाविरोधातील विद्रोहाचे प्रतीक आहे. एकलव्य ज्या काळात स्वतंत्रपणे धनुर्विद्या शिकण्याची म्हणजेच ज्ञान संपादन करण्याची हिंमत करतो, तो ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधातील विद्रोह आहे. त्या विद्रोहापासून प्रेरणा घेत बहुजनांच्या मुक्ततेसाठी विचार देणारे महापुरुष या देशात अनेक घडले. एकलव्य केवळ ज्ञानमूर्तीच नाही, तर ते बहुजनवादी व्यवस्था प्रस्थापनेची प्रेरक शक्ती आहे. शासन मानसिकतेविरोधातील शोषितांचा समाजवादी हुंकार आहे. मानवी हक्क, अधिकार व स्वातंत्र्याचा प्रारंभ एकलव्य हे आहेत, हे आपल्याला महाभारतातूनच सिद्ध होते. याचप्रमाणे अनेक पुस्तकांद्वारे भगवान एकलव्य यांचे जीवनचरित्र रेखाटलेले आहेत. आणखी ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आदिवासी हिस्ट्री पॉइंटशी जुळून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय आदिवासी.